नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोहेची रेसिपी मी कशा प्रकारे बनवलेली आहे। त्यासाठी मी लागणारं साहित्य जे घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी मी शेंगा थोडं घेतलेलं आहे, त्यानंतर बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या पण बारीक कट करून घेतलेल्या आहे, थोडंसं मी वाटाणे पण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून। त्यानंतर इकडं मोहरी घेतलेला आहे, जिरे घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे आणि अजवाइन थोडं घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं शेव पण घेतलेलं आहे। आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडं तेल घालून घेणार आहे। पोहेला स्वच्छ धुवून मी पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं जाळीत घालून ठेवलेलं आहे। बघू शकता, बघा किती छान भिजलेलं आहे, बघू शकता। आता तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, थोडंसं मी अजवाइन, त्यानंतर कांदा, त्याला चमच्याने परतून घेणार आहे। गॅस बारीक ठेवायचं नाही तर करपते सगळं। त्यानंतर मी शेंगदाणे पण घालणार आहे सगळे, म्हणजे शेंगा पण तेलामध्ये जरा व्यवस्थित भाजतात। आता ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या पण घालणार आहे, कांदा आणि शेंगा जरा भाजल्यावर। त्यानंतर मी लगेच मटार पण घालणार आहे। मटार पण जरा तेलामध्ये भाजून घेणार आहे। आता मटार पण भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे, थोडंसं मीठ, थोडंसं साखर, लिंबू जरी असेल तरी लिंबू पण करू शकता, छान लागते, टेस्ट मस्त लागते। किती छान। आता ह्याच्यामध्ये मी पोहे घालून घेणार आहे। बघा आपला पोहे तयार झालेला आहे, मस्तपैकी कलर पण आलेला आहे। आता ह्याच्यावरनं मी थोडंसं कोथिंबीर घालून घेणार आहे। इतक्यात पोहे तयार झालं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।